आज आपण झणझणीत काळा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सगळ्यात आधी मसाला भाजण्यासाठी गॅसवरती एक मोठी लोखंडी कढई गरम करायला ठेवायची आणि ज्या मसाल्यांना तेल लागत नाही ते मसाले आपल्याला आधी भाजून घ्यायचे। मसाले भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सतत हलवत त्याला चांगलं भाजून घ्यायचे। यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। आता यानंतर आपल्याला जे मसाले भाजायला सारखा वेळ लागतो ते मसाले एकत्र करून अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून त्यालाही चांगलं भाजून घ्यायचे। मसाला भाजण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही किंवा मोठ्या फ्लेमवरती सुद्धा भाजायचे नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे सगळे मसाले चांगले भाजून मी बाजूला ठेवलेत। आता यानंतर आपल्याला धने भाजून घ्यायचे। कमीत कमी तेलाचा वापर करून खोबरं इथे मी तेल न वापरता भाजून घेतले आणि अगदी कमी तेलाचा वापर करून वाळलेला कांदा देखील भाजून घेतलेला आहे। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चांगल्या वाळलेल्या मिरच्या आपल्याला अगदी थोड्या तेलाचा वापर करून भाजून घ्यायच्यात। मसाला किंवा मिरची भाजण्यासाठी तेल जर जास्त वापरलं तर मसाला व्यवस्थित बारीक होत नाही। जर तुम्हाला अगदी बारीक टिप्ससहित व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, नक्की चेक करा। आणि या पद्धतीने आपल्याला हा सगळा मसाला डंकावरून कुटून आणायचा आहे। बघू शकता झणझणीत काळा मसाला आपला तयार आहे।